नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे डाऊट्स असे होते की MSBT रिझल्ट 2024चा हा 28 तारखेला लागणार होता, पण अजून काही लागलेला नाही. तर मित्रांनो, आता तुम्हाला पहिले व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 28 म्हणजे जूनच्या 3rd वीकमध्ये किंवा 4th वीकमध्ये हा रिझल्ट लागणार आहे. जर लास्ट वीकमध्ये जर लागलाच नाही तर जूनच्या 1st वीकमध्ये हा 100% हा रिझल्ट लागणार आहे. तर 28 तारखेपर्यंत हा रिझल्ट लागणार होता, अजून लागलेला नाही. तर लास्ट वीक, आता तुमचा हा महिना झाला, फक्त 2 दिवस राहिलेले, आज 29 आणि उद्या 30. जर या 2 दिवसात जर लागला नाही तर तुमचा हा रिझल्ट जुलैच्या 1st वीकमध्ये हा 100% लागणार आहे. तर 29 आणि 30 हे 2 दिवस आहे, ते 99% चान्सेस आहेत की तुमचा हा रिझल्ट लागू शकतो. तर या 2 दिवसात जर रिझल्ट लागलाच नाही तर जुलैच्या 1st वीकमध्ये हा रिझल्ट तुमचा 100% हा लागू शकतो. तर ह्या ठिकाणी 30 जूनपर्यंत तुमचा रिझल्ट लागणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर एक्झाम डेट तुमची म्हणजे 2/5/2024ला तुमची ही एक्झाम झाली होती. त्यानंतर तुमचं या ठिकाणी रिझल्ट डेट ही 30 जून 2024 हे दाखवण्यात येते. म्हणजे 30 तारखेपर्यंत तुमचा हा रिझल्ट लागण्याचे 99% चान्सेस या ठिकाणी आपल्याला समजत आहे. त्यानंतर जर तुमचा हा रिझल्ट 30 जूनपर्यंत जर लागलाच नाही तर जुलैच्या 1st वीक म्हणजेच 5 तारखेपर्यंत हा रिझल्ट तुमचा 100% हा लागणार आहे. तसं जर बघितलं गेलं तर आजसुद्धा तुमची ही रिझल्ट लागण्याचे चान्सेस खूप आहेत. तर 29 आणि 30 हे 2 दिवस म्हणजे 99% तुमचा हा रिझल्ट हा लागू शकतो. जर लागलाच नाही तर जुलैच्या 1st वीकमध्ये तर हा 100% हा लागणारच आहे. MSBTच्या रूलप्रमाणे एक्झाम झाल्यानंतर 45 दिवसाच्या आत तुमचा हा रिझल्ट लागत असतो, पण यावर्षी थोडं लेट झाल्यामुळे हा प्रॉब्लेम येते. तर रिझल्टचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, कारण की सगळ्यांचा रिझल्ट हा चांगलाच लागणार आहे. तर त्यानंतर ज्या मुलांना डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स हे रेडी करून ठेवायचे. तर कोणते डॉक्युमेंट्स लागणार त्यावर आपण व्हिडिओ बनवला, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे हे डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार ते बघू शकता. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग 2024-25साठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला, तर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर ती जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगबद्दल तुम्हाला संपूर्ण अपडेट ही मिळत जाईल. तर ज्यावेळेस तुमचा हा रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला सर्वात पहिले आपल्या चॅनलवर ही अपडेट बघायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ती अपडेट मिळेल.